भाग 16. वसिष्ठ गुहा. दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30ला मी निघालो. आदल्या रात्रीच मी ठरवून टाकले होते की कोणतेही वाहन न वापरता पायी भटकणाऱ्या साधू संन्याशांसारखे बद्रीनाथला चालतच जायचे. बद्रीनाथचा रस्ता सुंदर गंगा नदीच्या काठाकाठाने वळसे घेत जात होता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उंच पहाड व घनदाट जंगले होती. त्या काळात झाडांच्या फांद्यावर बसलेले मोर दिसत असत व त्यांचे ओरडणे ऐकू येत असे. ही सर्व गोष्ट उत्तरांचलमध्ये नद्यांमध्ये ढवळाढवळ करत त्यांच्यावर धरणे व विद्युत केंद्रे बांधून रहिवाशांना विद्युत प्रकाशात झगमगून टाकण्याच्या आधीच्या काळातली आहे. मोरबीर आता सगळे भूतकाळात जमा झाले आहे. कोणतीही काळजी न करता अगदी निवांतपणे चालत जाण्यात मला फार मजा वाटत होती. पाठीवर घोंगडी व पंचा, हातात तांब्याचे कमंडलू, हे काय ते सामान. खांद्यावरच्या कापडी झोळीत एक काड्यापेटी, एक छोटी वही, एक चाकू व 2 पेन्सिली होत्या. ब्राह्मणी पद्धतीचे पिवळे धोतर मी नेसले होते. गोटा केलेल्या डोक्यावर ब्रह्मचार्याची टोपी होती. हातामध्ये खाली भाल्याचे टोक लावलेली काठी होती. एखाद्या जिज्ञासू साधकाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी शोभत होतो. रात्र होण्या अगोदर वसिष्ठ गुहेपर्यंत पोचायचा माझा उद्देश होता. वसिष्ठ गुहा 22 किलोमीटर अंतरावर होती व दररोज साधारण एवढे अंतर चालून जावे अशी माझी अपेक्षा होती. ऋषिकेशहून बद्रीनाथ 240 किलोमीटर दूर होते. जसजसा सूर्य वर येऊ लागला व उन्हाचा कडाका जाणवू लागला तसा माझा आनंद थोडा बावळू लागला. पहिली गोष्ट म्हणजे माझे पाय दुखू लागले होते. पायातल्या एका रबरी स्लीपरचा पट्टा तुटल्याने त्या टाकून देऊन मला अनवाणीत चालावे लागत होते. दुपारपर्यंत रस्ता चांगलाच तापला होता व तळपायाला जोरदार चटके बसू लागले होते. अनवाणी चालण्याची कधी सवय नसल्याने खडबडीत व वरखाली अशा जमिनीवर चालणे अगदी त्रासदायक वाटत होते. आकाशात सूर्य आग ओकत होता. मग मी माझा पंचा डोक्याला बांधून मंदपणे पावले टाकायला लागलो. अनवाणी अगदी मजेत चाललेल्या साधूंना मात्र मी टाळत होतो, कारण बऱ्याचदा ते झाडाच्या सावलीत थांबत असत व चरस वगैरे नशिल्या द्रव्यांची चिलीम तयार करून झुरके घेत बसत. मलाही ते बोलवत, पण मी जात नसे. नशेच्या अधीन बनलेला माणूस बनण्यासाठी थोडाच मी हिमालयाला आलो होतो. आता मला भूक पण सतावू लागली होती. माझ्याकडे पैसे होतेच. रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावर जाऊन मी क्षुधाशांती केली. त्या गढवाली धाबा मालकाला साधू संन्याशांबद्दल जराही आदरभावना नव्हती. 2 चपात्या व बटाट्याचा रस्सा एवढ्या जेवणासाठी त्याने माझ्याकडून चांगलेच पैसे उकळले. आता माझ्यापाशी केवळ 30 रुपये काय ते उरले होते. पण त्या ठिकाणी चांगली सावली होती व ट्रक ड्रायव्हरसाठी तासाला 5 रुपये दर असणाऱ्या एका खाटेवर मी आडवा झालो. मला गाढ झोप लागली. मला जेव्हा जाग आली तेव्हा सूर्याचा प्रखरपणा कमी होऊन सावला लांबत गेल्या होत्या. नळाच्या थंडगार पाण्याने चेहरा व हातपाय धुवून मी ताजातवाना झालो आणि पुढील प्रवास चालू केला. सूर्यास्त होऊ लागताच मला जरा चिंता वाटू लागली. वसिष्ठ गुहा तर काही दृष्टीस पडत नव्हती व पावलागणिक पायात वेदना जाणवू लागल्या होत्या. माझे तळपाय खरचटून गेले होते व मांड्या आणि पोटऱ्यांचे स्नायू प्रचंड दुखायला लागले होते. सरते शेवटी मला जाणवले की मी आता यापुढे काही चालू शकणार नाही. मदतीसाठी मी मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करू लागलो व अचानक ऋषिकेशहून येणारी एक जीप माझ्या बाजूला येऊन थांबली. काय महाराज, कोठे चालला आहात?
जीप ड्रायव्हरने मला हिंदीमध्ये विचारले. बद्रीनाथला चाललो आहे, पण खरे म्हणजे मी आता वसिष्ठ गुहेच्या शोधात आहे. मी म्हणालो, चला, फक्त 2 किलोमीटर दूर आहे. 5 मिनिटात मी तुम्हाला नेऊन सोडतो तिथे. पण तिथे दिवे वगैरे नाहीत व आता अंधार पडला आहे. रस्त्यावर पाट्या वगैरेही काही नाहीत. तेव्हा चला, तो म्हणाला. क्षणभर मी विचार केला. आता चालत जाणे तर अशक्यच होते. खरे म्हणजे कोणतेही वाहन करायचे नाही अशी प्रतिज्ञा मी केली होती. पण आता परिस्थिती फार निराळी होती. रामकृष्ण परमहंसांचे वाक्य माझ्या मनात आले. धार्मिकतेसाठी मूर्खपणा करणे योग्य नाही. ठीक आहे, असे म्हणत मी जीपमध्ये चढलो. ती एक जुनी पुराणी विलिस कंपनीची जीप होती व चांगली जोरजोरात खडखडत होती. तो तरुण ड्रायव्हर उंच घाटांमध्ये गाडी चालवण्यात चांगलाच तरबेज वाटत होता. लवकरच त्याने रस्त्याच्या कडेला जीप उभी केली व उतरा महाराज आता, असे म्हणाला. मी तुम्हाला आश्रमात घेऊन जातो. केरळमधील एक ब्रह्मचारी महाराज तेथे आहेत. थोरले स्वामी काही वर्षापूर्वीच गेले, तो म्हणाला. मी जीपमधून उतरून त्या तरुण माणसाच्या मागे मागे आश्रमाकडे जाणाऱ्या खड्या उतारावरून चालू लागलो. त्या परिसरात वीज नव्हती. कंदिलाच्या मंद प्रकाशात मला फारसे काही नीट दिसतही नव्हते. ब्रह्मचार्याची टोपी व पांढरे धोतर अशा वेशातला एक तरुण बाहेर आला व म्हणाला, हरिओम. मी ब्रह्मचारी आत्मचैतन्य. आपण कोण आहात, त्याने विचारले. महाराज, हा तरुण साधू मला रस्त्यात लंगडत चाललेला दिसला. त्याला बद्रीनाथला जायचे आहे व मी त्याला येथवर आणून सोडले. तो म्हणाला की त्याला वसिष्ठ गुहेला भेट द्यायची आहे. माझा ड्रायव्हर सोबती राजेश त्याला म्हणाला, हरिओम महाराज, मी बद्रीनाथला निघालो असून वसिष्ठ गुहेबद्दल मी बरेच ऐकून आहे व मला तिला भेट द्यायची आहे. पण आता अंधार झाला असून माझे पाय पण खूप खरचटलेले आहेत. त्या ब्रह्मचार्याच्या उच्चारांवरून तो केरळी आहे हे लक्षात येऊन मी त्याच्याशी मल्याळममध्येच बोललो. तो ब्रह्मचारी एक दयाळू माणूस निघाला. ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही आजची रात्र येथेच काढा. पण तुम्ही आलात तरी कोठून, त्याने विचारले. ठीक आहे महाराज, मी आता तुमची रजा घेतो. येथूनच थोड्या अंतरावर असलेल्या ब्यासी या ठिकाणी मी राहतो. तेथे माझे एक छोटेसे दुकान व धाबा आहे. मनात येईल तेव्हा जरूर या, असे म्हणत त्या ब्रह्मचार्याच्या पाया पडून तो गडवाली तरुण निघाला. मग जीप चालू केल्याचा आवाज ऐकू आला व तो निघून गेला. तुम्ही खूप दमलेले असाल. मी तुम्हाला तुमची खोली दाखवतो. बाहेर बाथरूम आहे. अंघोळ वगैरे करून थोडी विश्रांती घ्या. अर्ध्या तासात मी एक वरांड्यामध्ये तुमची जेवणाची व्यवस्था करतो. उद्या सकाळी मी तुम्हाला वसिष्ठ गुहेकडे घेऊन जाईन. असे म्हणून त्या ब्रह्मचारी माणसाने मला एक खाट व काही घोंगड्या असलेल्या एका खोलीत नेले. त्याने खोलीत एक कंदील पेटवला व आता जेवताना आपण भेटू असे म्हणत तो निघून गेला. चपाती, मसुराचे सार, भात व बटाट्याचा रस्सा असे साधे जेवण होते. जेवणानंतर थोडा वेळ आम्ही बोलत बसलो. मी एक खराखुरा साधक असल्याची त्याची खात्री झाल्याचे मला जाणवले. तुम्ही आता झोपा, उद्या सकाळी पुन्हा भेटू, असे तो म्हणाला. बऱ्याच दिवसांनी एक केरळी भाईबंद भेटल्याने त्याला बरे वाटले आहे असे दिसले. हवेत गारठा चांगलाच वाढला होता. मी अंगाभोवती घोंगड्या लपेटून घेतल्या व भयंकर दमल्यामुळे मला गाढ झोप लागली. रात किड्यांच्या आवाजाच्या संगीताच्या साथीवर मी एखाद्या ओंडक्यासारखी ताळून दिली. दुसऱ्या दिवशी मी जागा झालो. पहाट होऊन बराच वेळ झाला आहे हे ध्यानात येऊन मी घाईघाईने अंथरुणातून बाहेर पडू लागलो. प्रचंड वेदनांनी ओरडू लागलो. माझे तळपाय फोडांनी पूर्ण भरून गेले होते.
व घोट्यांनाही सूज आली होती. काही फोड फुटून प्रचंड वेदना होत होत्या. सगळे अंग व जास्त करून पोटऱ्या चांगल्याच ठणकत होत्या. पण गुहेत जाण्यासाठी उत्सुक असल्याने मी उठून उभा राहिलो. त्या छोट्याशा खोलीतून लंगडत लंगडत मी बाहेर पडलो व पाण्याचा नळ पाहून मला हायसे वाटले. संडास म्हणजे जरा दूर असलेल्या जमिनीत केलेला केवळ एक खड्डा होता. मग प्रातर्विधी उरकून त्या ब्रह्मचाराची असेल असे वाटणाऱ्या खोलीकडे गेलो. तो तेथे होताच. मग गाईचे दूध व पोहे असा नाश्ता करून आम्ही मल्याळममध्ये थोड्या गप्पा मारत बसलो. एव्हाना माझ्या सच्चेपणाविषयी त्याला पूर्ण खात्री झाली होती. माझ्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करत तो म्हणाला की पुढील प्रवास पायी सुरू करण्यापूर्वी काही दिवस मी येथेच राहणे जास्त योग्य होईल. मग तो मला वसिष्ठ गुहा, त्याच्या गुरूंची समाधी, नदीचा खडकाळ किनारा व एका खडकाळ जागी असलेली लहानशी अरुंधती गुहा दाखवण्यासाठी घेऊन गेला. मला त्यावेळेला जराही कल्पना नव्हती की पुढे बाबाजींच्या बरोबर या अरुंधती गुहेमध्ये मी काही काळ राहणार आहे. वसिष्ठ गुहा ही एक चांगली प्रशिस्त अशी गुहा असून ती एका मोठ्या नैसर्गिक बोगद्याच्या अखेरीस आहे. बोगद्याच्या तोंडापासून आत शिरताना मंद प्रकाशाला जोपर्यंत तुमचे डोळे सरावत नाही तोपर्यंत गुहेत ठार अंधार असल्याचेच जाणवते. गुहेच्या शेवटी टोकाला काळ्या दगडातील शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे. अशी आख्यायिका आहे की पूर्वी हा बोगदा गुहेच्या शेवटापासूनही पुढे जाऊन नदीच्या काठी येऊन उघडत असे. बाह्य जगतामधील आवाज व इतर घडामोडींशी असलेला आपला संपर्क या गुहेमध्ये असताना पूर्णपणे संपून जातो. क्वचितच कधीतरी आपले अस्तित्व दाखवणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाने या गुहेतील घनगंभीर शांतता भंग पावते. नुसते शांत बसण्याचा अवकाश मन आपोआपच ध्यानावस्थेत जाऊन पोचते. अतिप्राचीन व प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून वसिष्ठ मुनींनी वापर केलेली गुहा अशी या गुहेची ख्याती असली तरी अलीकडच्या काळात स्वामी पुरुषोत्तमानंद यांनी या गुहेला आपले निवासस्थान केले होते. माझ्या मल्याळी ब्रह्मचारी मित्राने या गुरूंची बराच काळ सेवा केली होती. स्वामी पुरुषोत्तमानंद हेही केरळचेच होते व ते केरळमधल्या स्वामी निर्मलानंद यांचे शिष्य होते. तरुण असताना स्वामी निर्मलानंद यांची रामकृष्ण परमहंसांशी भेट झाली होती असे ऐकण्यात आले. पुढे नंतरच्या आयुष्यात त्यांनी रामकृष्ण मिशनशी फारकत घेऊन केरळमध्ये ओट्टापलम येथे रामकृष्ण आश्रम उभारला. 23 नोव्हेंबर 1879 मध्ये जन्म झालेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांना रामकृष्ण प्रणालीचे सर्वात पहिल्या अध्यक्ष असलेल्या स्वामी ब्रह्मानंदाकडून दीक्षा घेण्याची सूचना 1916 मध्ये स्वामी निर्मलानंद यांनी केली. त्यानंतर महापुरुष महाराज या नावे प्रसिद्ध असलेल्या आणि रामकृष्ण परमहंसांचे शिष्य असलेल्या स्वामी शिवानंद यांनी त्यांची 1923 मध्ये संन्यासी म्हणून नेमणूक केली. 1928 मध्ये वसिष्ठ गुहेमध्ये येऊन स्वामी पुरुषोत्तमानंदांनी या गुहेत बरीच वर्षे वास्तव्य केले. गुहेच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांची समाधी आहे. 13 फेब्रुवारी 1961 रोजी वयाच्या 82व्या वर्षी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी रात्री 10:15 वाजता स्वामींचे निर्वाण झाले. या ठिकाणी मी जेव्हा होतो त्या काळात आध्यात्मिक साधकांसाठी काही कुटीर म्हणजे साध्या झोपड्या येथे होत्या व एक छोटे स्वयंपाकघर होते. हा ब्रह्मचारी सोडता एक आचारी व त्याचा एक मदतनीस आणि भेट द्यायला येणारे एक दोघे जोडून
सोडून ती जागा पूर्ण एकांतवासाची व चिंतन करत बसण्यास अगदी योग्य अशी होती. त्यामुळे मी तेथे थंड पाण्याचे गंगास्नान, योगाभ्यास व ध्यानधारणा करत 15 दिवस घालवले. जेवण अगदी साधे व माफक असे असायचे. माझ्याशी मल्याळम भाषेत बोलताना ब्रह्मचारी मित्राला खूप आनंद होत असे. तो त्याच्या गुरूंविषयीच्या व हिंडत राहणाऱ्या व येथे येऊन राहिलेल्या इतर साधू संन्याशांच्या कथा मला ऐकवत असे. 15 दिवसात माझ्या पायाचे फोड बरे झाले. आता येथे आणखी राहायचे नाही असे मी ठरवले. हे ठिकाण तर अप्रतिम होतेच, पण मला माझा मार्ग शोधायचा होता. मनात शंका येत त्या वृद्ध शिष्याचे उपरोधिक बोलणे सारखे आठवायचे. माझ्या शंका दूर करणाऱ्या व माझ्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या खऱ्या गुरूंचा शोध घेणे मला अत्यंत निकडीचे वाटू लागले होते. काय माहीत असे गुरु खरेच अस्तित्वात होते की काय, कोण जाणे. तू नुकतीच सुरुवात केली आहेस. जरा धीर धर व असा एकदम सर्व सोडून द्यायच्या विचाराला येऊ नकोस. तुझ्या मार्गावर चालत राहा. आत्ता कुठे तर प्रवासाला सुरुवात झाली आहे, मी माझ्या मनाला समजावू लागलो. मग एक दिवस सकाळी माझ्या ब्रह्मचारी मित्राचे आभार मानून मी त्याचा निरोप घेतला व बद्रीनाथच्या वाटेवर चालू लागलो. भाग 17. नागबाबा व महामंत्राची दीक्षा. ऋषिकेश ते बद्रीनाथ हा रस्ता 5 प्रयागमधून जातो. ज्या ठिकाणी भारतातील पवित्र नद्यांचा संगम झालेला आहे, बद्रीनाथ येथून उगम पावलेल्या अलकनंदा नदीला गंगोत्री येथून उगम पावलेली भागीरथी नदी देवप्रयाग येथे येऊन मिळते. प्रभू रामचंद्राने वृद्धावस्थेत याच ठिकाणी वास्तव्य करून प्रायश्चित्त घेतले होते असे म्हणतात. या छोट्याशा गावात संगमाजवळ श्रीरामाचे एक मंदिरही आहे. पर्वतांच्या रांगामधून खळाळत खाली कोसळणारे संगमाचे पाणी फारच विलोभनीय असे दिसते. पुढे रुद्रप्रयाग या ठिकाणी केदारनाथला उगम पावणारी मंदाकिनी नदी अलकनंदा नदीला येऊन मिळते. त्यानंतर नंदप्रयाग व विष्णुप्रयाग लागते. विष्णुप्रयाग येथे प्रसिद्ध ज्योतिर्मठ असून स्थानिक लोक त्यास जोशीमठ असे म्हणतात. भारताच्या उत्तर टोकाशी असलेल्या या जोशीमठाची स्थापना वेदांतामधील महान पंडित आदि शंकराचार्यांनी केली असून भारताच्या पश्चिमेला, पूर्वेला व दक्षिणेला असलेल्या द्वारका, पुरी व शृंगेरी या ठिकाणच्या मठांची स्थापनाही त्यांनीच केली आहे. मग पुढे पांडुकेश्वरपासून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स व हेमकुंड हा गिरिभ्रमणाचा प्रदेश सुरू होतो. हेमकुंड हा तलाव शीख समाजाचे एक पवित्र तीर्थस्थान असून ते समुद्र सपाटीपासून 15,000 फूट उंचीवर आहे. पांडुकेश्वर नंतर हिमालयामधील तीर्थस्थान असलेले बद्रीनाथ मंदिर लागते. हिवाळ्याच्या 6 महिन्याच्या काळात मंदिराचा मुख्य पुजारी जोशीमठ येथे वास्तव्यास असतो. वसिष्ठ गुहा ते बद्रीनाथ हे साधारण 220 किलोमीटर अंतर मी 25 दिवसात पार केले व अभिमानाची गोष्ट ही की हे सर्व अंतर कोणत्याही वाहनाचा वापर न करता मी पायीच चालून गेलो. येव्हा ना मी आता चांगलाच मुरलेला असा भटकंती करणारा साधू बनलो होतो. वाटेत कधीमधी खाण्याची सोय न होणे, कुठेतरी ओसाड जागेत राहायला लागणे, थंडी वाऱ्यामध्ये गारठून जाणे वगैरे गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम न होता मी मोठ्या उत्साहाने व जिज्ञासाने मार्गक्रमण करत होतो. शारीरिक त्रास व इतर गैरसोयी माझ्या दृष्टीने फारच किरकोळ अडचणी होत्या.
मुख्य अडचण मानसिक स्वरूपाचीच होती. एकटेपणामुळे मन कधीकधी फार क्षुब्ध होऊन जात असे. मी कुठल्याशा भ्रमात तर नाही ना, अशी शंका वाटू लागे. मग नद्या व पर्वतांचे सौंदर्य आणि वर तेथे कोणीतरी मला मदत करण्यासाठी, माझ्या शंकांचे निरसन करण्यासाठी माझी वाट पाहत बसलेले आहे, हा विचार माझा उत्साह वाढवत असे व मी पुढे पुढे जात होतो. या प्रवासातले उल्लेख करण्याजोगे 2 अनुभव मला फार महत्त्वाचे वाटतात, ते मी तुम्हाला सांगतो. देवप्रयाग येथे मला एक संपूर्ण नागवाचलेला एक नाग साधू भेटला. देवप्रयाग येथे पोचेपर्यंत अंधार पडला होता व आता खायची व रात्री राहायची सोय काय होते या विचारात मी पडलो असतानाच या काळ्या कभिन्न उंच साधूशी माझी गाठ पडली. राहण्यासाठी जागेच्या शोधात आहेस ना, तर चल माझ्या मागे, असे त्याने म्हटले. एका नागबाबाबरोबर राहण्याचा एक वेगळाच अनुभव येईल या विचाराने मी त्याच्याबरोबर निघालो. गंगा किनारी श्रीराम मंदिराजवळ एका झोपडीत तो राहत होता. झोपडीसमोर एक धुनी पेटवलेली होती. नदीवर जाऊन मी आंघोळ करून आलो. बघतो तर तो साधू धुनीपाशी बसलेला मला दिसला. खाली बस, सर्वप्रथम अग्निदेवतेची प्रार्थना करून नमस्कार कर, मग आपण जेवण करू व जेवणानंतर मी तुला सिद्धी देईन, असे तो म्हणाला. माझ्या माहितीप्रमाणे सिद्धी म्हणजे योगी लोकांना प्राप्त झालेल्या काही दैवी शक्ती असल्याने सिद्धी म्हणजे हा मला काय देणार असा प्रश्न मला पडला व मी तसे त्याला विचारले असता ठीक आहे, लवकरच तू बघशील, असे तो म्हणाला. गरम गरम चपाती व बटाट्याचा रस्सा असे आमचे जेवण चालू असताना माझ्याविषयी व मी कोठे चाललो आहे याविषयी त्याने बरीच चौकशी केली. मी शिवप्रसाद नावाचा साधक असून एका योग्य गुरुच्या शोधात बद्रीनाथला चाललो असल्याचे मी त्याला सांगितले. एकंदरीत तो मला जोखत असल्याची जाणीव मला झाली. जेवणानंतर झोपडीत जाऊन गांजा व तंबाखूने भरलेली मातीची एक चिलीम घेऊन तो बाहेर आला. मग त्याने ती चिलीम पेटवली व मांडी घालून बसत मोठ्याने ओरडला, बम भोले, हर हर महादेव शंभो. मग एक जोरदार झुरका मारून धूर सोडत ती चिलीम त्याने माझ्या पुढे धरली. घे, ही चिलीम ओढ, त्यामुळे तू शंकराच्या दुनियेत जाशील व तुला सर्व शक्ती प्राप्त होतील. आता मलाच तुझा गुरु समज. शंकर महादेवाने तुझ्या रूपात मला एक सुंदर शिष्य पाठवून दिला आहे. तेव्हा आता चिलीम ओढ. कशी उडायची तुला माहीत आहे ना, त्याने मला विचारले. चिलिमीच्या वाचावरनच माझी खात्री झाली होती की यात नक्कीच गांजा आहे. त्रिवेंद्रममध्ये माझे काही मित्र गांजा ओढत असत व 2-3 वेळा मीही त्याची चव बघितली होती व मला तो जराही आवडला नव्हता. गांजामुळे काही काळ समाधी लागल्याचा भ्रम होतो, पण नशाधीन होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे चिलीम ओढण्यास मी नकार दिल्याचे पाहून तो साधू भयानक खवळला व मोठ्याने ओरडत मला म्हणाला, अग्नीसमोर एका नागबाबाने दिलेल्या चिलमीचा जो कोणी अव्यय करेल त्याला त्रास होईल. असं कोणी करत नसतो, तेव्हा घे आणि ओढती. केवळ नाईलाज म्हणून मी ती चिलीम घेतली व 1-2 झुरके मारले. नंतर लगेचच तो म्हणाला, हां, आता काढ दक्षिणा. ध्यान धारणेच्या गूढ अशा रहस्यांची मी तुला दीक्षा दिलेली आहे. आता मला माझे गुरुदक्षिणेचे पैसे देऊन टाक. त्याच्याशी वाद घालायला नको म्हणून मी 10 रुपये काढून त्याला दिले. तर नाही, अजून दे म्हणून तो पुन्हा ओरडला. माझ्याकडे आता इतकेच उरले आहेत असे म्हणत मी त्याला आणखी 10 रुपये दिले. तसे दात विचकत आनंदाने तो म्हणाला, ठीक आहे, पुष्कळ झाले. आता तुझ्या पाठीशी माझे आशीर्वाद आहेत. माझ्या डोक्यावर हात ठेवत, आता तू वरांड्यात किंवा झोपडीत झोप, असे तो म्हणाला. मी दमलेलो होतोच व गांजाची थोडी नशा येऊ लागली होतीच.
अंगाभोवती घोंगडी लपेटून घेतली व खांद्यावरच्या झोळीची उशी करून डोक्याखाली ठेवून मी वरांड्यात आडवा झालो. माझ्या झोळीत अजून थोडे पैसे होते व हा नागबाबा ते चोरेल अशी मनात धास्ती होतीच. झोपण्यापूर्वीचे माझे ध्यान त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे सुरळीत व चैतन्यमय असे काही झाले नाही. माझ्यातला मी जणू काही खोल काळोखात बुडून गेला असून माझा आत्मा जणू काही जाडजूड अशा दोरखंडाने जखडून ठेवला आहे अशी विचित्र भावना राहून राहून जाणवत होती. त्या नागबाबाचे मात्र अजूनही गांजा ओढणे चालूच होते. दुसऱ्या दिवशी पहाटे आधीच मला जाग आली. तो नागबाबा झोपडीमध्ये अजूनही जोरजोरात घोरत पडलेला पाहून मी समाधानाचा सुस्कारा सोडला. जराही आवाज न करता मी माझी घोंगडी गुंडाळली, झोळी, कमंडलू व काठी उचलली आणि अंधारात चालू लागलो. पहाट होईपर्यंत देवप्रयाग व तो नागबाबा यांच्यापासून खूप लांबवर मी येऊन पोचलो होतो. काही दिवसानंतर रुद्रप्रयागच्या जवळपासच मी अंधारात भरकटलो व दाट जंगलात येऊन पोचलो. आपण वाट चुकलेलो आहोत हे जाणवले. अंधार दाटून आला होता. आता रात्र कोठे काढावी या चिंतेत असताना एक मध्यमवयीन माणूस माझ्याच दिशेने चालत येत असल्याचे मला दिसले. त्याच्या पाठीवर लाकूड फाड्याचा भार होता. महाराज, तुम्ही कोठे चालला आहात? त्याने विचारले. मी बद्रीनाथला चाललो आहे, पण मला वाटतं की मी रस्ता चुकलेलो आहे. रात्री विश्रांती घेण्यासारखे व मला काही खायला मिळेल असे एखादं ठिकाण जवळपास आहे का? मी विचारले. या, चला माझ्यासोबत. माझे गुरु बाबाजींचा आश्रम जवळच आहे, तो म्हणाला. गूढ व अमर असलेल्या बाबाजी या हिमालयातील महान योगी पुरुषाबद्दल मी वाचलेले होते. त्यामुळे एकदम उत्तेजित होऊन मी त्याला विचारले, म्हणजे ते महान योगी बाबाजी तुमचे गुरु आहेत की काय? मी कोणत्या बाबाजींबद्दल बोलतोय हे काही त्याला समजेना. त्याचे गुरु कोणी वैष्णव बाबाजी होते व वैष्णवांमध्ये सामान्यपणे गुरूंना बाबाजी असे म्हटले जात. खड्या उतरणीचा रस्ता उतरून आम्ही एका नदीकाठी येऊन पोचलो. नदीकाठी ग्रॅनाईटमध्ये बांधलेले एक छोटेसे देऊळ होते. देवळाभोवती काही फुलझाडे व फळझाडे लावलेली दिसली. छोट्या छोट्या काही झोपड्या व एक भोजन कक्ष आणि स्वयंपाकघर दिसत होते. टाळ व घंटांचा नाद ऐकू येत होता. माझ्या लक्षात आले की सायंकाळची आरती चालू आहे. आरतीला स्त्री व पुरुष मंडळी जमलेली होती. एक उंच व धुष्टपुष्ट गुळगुळीत दाढी केलेला, कमरेला पंचा गुंडाळलेला, गळ्यात एक जानवे घातलेला, डोक्याचा गोटा व गाठ मारलेली लांब शेंडी असलेला एक माणूस राधा व श्रीकृष्णाच्या तसबिरीपुढे आरती ओवाळत घंटा वाजवत असल्याचे मला दिसले. त्याचे ओवाळून झाल्यानंतर आरतीचे तबक त्याने दुसऱ्या लोकांकडे दिले. वैष्णव लोक लावतात तसा इंग्लिश यूच्या आकाराचा चंदनाचा टिळा त्याच्या कपाळावर, छातीवर व दोन्ही दंडावर असल्याचे मला दिसले. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ होती. ज्या माणसाने मला सोबत आणले होते तो त्याच्या पाया पडून त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. स्मितहास्य करत बाबाजी माझ्याकडे आले. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे वाकून मी त्यांना नमस्कार केला. जय श्रीकृष्ण असे म्हणत त्यांनी मला आशीर्वाद दिला. आता गंगामय्याकडे जा व आंघोळ करून घे. नंतर आपण प्रसाद घेऊ व मग बोलत बसू असे ते मला म्हणाले. बाबाजी मांडी घालून जरा लांब एका लाकडी आसनावर बसले व आम्ही बाकीचे सगळेजण भोजनगृहात जमिनीवरच मांडी घालून बसलो. त्यानंतर सगळ्यांनी भगवद्गीतेमधील 15वा अध्याय म्हटला. साधेच पण रुचकर असे शाकाहारी जेवण आम्हाला वाढले गेले. स्त्रिया एका बाजूला व पुरुष एका बाजूला असे आम्ही बसलो होतो. त्यांच्यात 4 तरुण बायका व 6 मध्यम वयाचे पुरुष होते. सर्वांच्या कपाळावर वैष्णव लावतात तसे यू आकाराचे गंधाचे टिळे होते.
सर्वांचा पांढरा शुभ्र पोशाख होता. केवळ एकट्या बावाजींनीच पिवळ्या रंगाचे धोतर नेसलेले होते. जेवणानंतर बावाजींनी बोलण्यासाठी त्यांच्या कुटीमध्ये मला बोलावून घेतले. माझे बालपण, माझी आध्यात्मिक उत्कंठा वगैरे विषयी त्यांनी काही चौकशी केली व जमेल तेवढी मीही त्यांना उत्तरे दिली. पण मी कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलो आहे याबद्दल त्यांनी जराही विचारणा केली नाही. याचे मला फारच आश्चर्य वाटले, कारण ही सर्व मंडळी अत्यंत कर्मठ ब्राह्मण दिसत होती. त्यांच्याकडूनच मला समजले की ते सर्वजण श्रीकृष्ण चैतन्य स्वामींचे अनुयायी असून कृष्ण भक्त संप्रदायामधील होते. भक्तिमार्ग हाच परमेश्वर सेवेचा योग्य मार्ग असून श्रीकृष्ण हाच एकमेव परमेश्वर असल्याची त्यांची श्रद्धा होती. श्रीकृष्ण व त्याची सखी राधा यांच्यासमोर गात व नाचत ती मंडळी त्यांची नियमित पूजा अर्चा करत असत. ते पूर्णपणे शाकाहारी होते व त्यांच्या संप्रदायाची दीक्षा घेणारा कोणीही माणूस ब्राह्मण बनून जातो अशी त्यांची श्रद्धा होती. अद्वैत वेदांतांच्या विचारांच्या शंकराचार्य संप्रदायांबद्दल त्यांना तिटकारा होता. हे विश्व म्हणजे एक मायाजाल आहे असे समजणाऱ्यांना ते मायावादी म्हणत असत. हे विश्व भ्रामक नसून सत्य आहे व भगवान श्रीकृष्ण हाच या विश्वाचा चालक आहे अशी या वैष्णव लोकांची ठाम धारणा होती. सर्वसंग परित्याग करणे किंवा संन्यास घेणे याविषयीचे बावाजींचे मत मला पूर्णपणे योग्य व संयुक्तिक वाटले. ते म्हणाले, मला पूर्ण कल्पना आहे की संन्यास घेऊन व भगवे कपडे धारण करून मोक्षप्राप्तीसाठी तू फार उत्सुक आहेस. पण तरुण माणसा, हे लक्षात ठेव की तू थोड्या उंचीवरून पडलास तर फार लागणार नाही. थोड्या उपचारानंतर तू बरा होऊन आपल्या पायांवर उभा राहशील. पण जर का तू संन्यस्त जीवनाच्या मोठ्या उंचीवरून खाली कोसळलास तर मात्र तू प्रचंड जखमी होऊन एखाद्या वेळेस पुन्हा उभाही राहू शकणार नाहीस व सगळे संपल्यातच जमा होईल. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येण्यापूर्वी नीट विचार कर. आता आमचे म्हणशील तर वैदिक तत्वानुसार संन्यासाश्रमाच्या आधी गृहस्थाश्रम स्वीकारायचा या तत्वाचे आम्ही पालन करतो. आम्ही सर्वजण विवाहित असून परमेश्वर कृपेने विवाहित माणूसही परमेश्वराचा शोध घेऊ शकतो. त्याच्या आशीर्वादाशिवाय एक संन्यासी सुद्धा हा शोध घेऊ शकत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. मी सुद्धा विवाहित असून माझ्या पत्नीच्या निधनानंतर मी संन्यास घेतला. आणि हो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राहिली. जरी ते कितीही विद्वान पंडित वाटले तरी गांजा ओढणाऱ्या साधूंपासून नेहमी दूर राहा. मला माहीत आहे की तुझे डोळे हिमशिखरांकडे लागले आहेत व त्या ठिकाणीही ही मंडळी तुला भेटतील. तू आमच्याबरोबर राहून भक्तिमार्गाला लागला असतास तर मला फार आनंद झाला असता. पण पुढे मार्गक्रमण करण्यासाठी तू फार उत्सुक आहेस हे मला जाणवत आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तुझे मन अगदी निर्मळ व निरागस आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी आमच्या महामंत्राची दीक्षा तुला देईन. त्याचे नियमितपणे पठण करत जा. जेव्हा कधी वाटेल तेव्हा आमच्याकडे जरूर येत जा. परमेश्वर तुझे कल्याण करो. जय श्रीकृष्ण, असे ते म्हणाले. मी त्यांच्या पाया पडलो व त्यांचे आभार मानून ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राची दीक्षा मला द्यावी अशी त्यांना विनंती केली. मला दिलेल्या खोलीत नंतर जाऊन शांतपणे त्या महामंत्राचा काही काळ मी जप केला व नंतर झोपलो. त्या रात्री मला अगदी गाढ व शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकरच उठलो. बर्फाप्रमाणे गार असलेल्या गंगेच्या पाण्यात बुडी मारून मी आंघोळ केली व बावाजींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. माझ्या डोक्यावर हात ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांनी मला, तुझ्या आध्यात्मिक अपेक्षांची पूर्तता होण्यासाठी तुला श्रीकृष्णाचे मार्गदर्शन लाभो, जय श्रीकृष्ण, असा आशीर्वाद दिला.
मग ज्याने मला बावाजींकडे आणले होते त्या दामोदर नावाच्या माझ्या मित्राचा मी निरोप घेतला व बद्रीनाथच्या दिशेने मार्गस्थ झालो. भाग 18. चांभार आणि संन्यासी. काही दिवसानंतर हवेत खूप गारठा असलेल्या एका संध्याकाळी मी कर्णप्रयागाला येऊन पोचलो. गावाबाहेर नदीकाठी असलेल्या महादेवाच्या एका मंदिरातून एक पुजारी बाहेर पडत असल्याचे मला दिसले. रात्र काढण्यासाठी सोयीस्कर अशा जागेविषयी मी त्याच्याकडे चौकशी करता तो म्हणाला की मी देवळातच रात्री काढली तर बरे राहील. यात्रेकरूंसाठी देवळात एक खोली असून सध्या ती रिकामीच आहे. त्या पुजाऱ्याने दिलेल्या 2 केळ्यांवर व गुळाच्या एका खड्यावर मला भूक भागवावी लागेल एवढाच काय तो प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी मात्र तो माझ्या जेवणाची व्यवस्था करू शकेल असे तो म्हणाला. मी भुकेलेलो व फारच दमलो असल्याने ठीक आहे, काही हरकत नाही असे त्यास म्हणालो. तो ब्राह्मण निघून गेल्यावर खोलीतला एकुलता एक रॉकेलचा दिवा पेटवून लाकडाच्या फळीवर अंथरलेल्या सतरंजीवर बसलो. मी केळे खात होतो इतक्यात बाहेरून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज माझ्या कानावर आला. रामराम महाराज. बाहेर एक लहानखोर चणीचा, अंगात पांढरा कुर्ता व पायजमा घातलेला, डोक्यावर ती विशिष्ट गांधी टोपी असा एक काळासवळा माणूस उभा असलेला मला दिसला. त्याचे हात जोडलेले होते व नमस्कार करत तो म्हणाला, महाराज, मी गावात राहणारा रामप्रसाद नावाचा एक चांभार असून काल रात्री माझ्या बायकोला स्वप्नात दिसले की एक सत्पुरुष आमच्या घरी आला आहे व तो आमच्यासोबत येथे जेवत आहे. मी अस्पृश्य असून हे देऊळ ब्राह्मणांचे आहे अशी तुम्हास कल्पना आहेच. खरे पाहता मी येथे येणे योग्य नाही, पण तुम्ही आला आहात व पुजारीही निघून गेला आहे हे पाहून धीर करून मी या ठिकाणी पाय ठेवला. महाराज, कृपा करा व रागावू नका आणि मला शाप पण देऊ नका. तुमच्यासाठी मी जेवण आणून दिले तर चालेल का? माझ्या बायकोने लुची, दाल व शिरा केला आहे. स्वप्नात पाहिलेल्या सत्पुरुषाची ती वाट बघत थांबलेली आहे. तुम्हाला जेवायला घरी बोलावणे हे फारच धाडसाचे होईल, पण मी या ठिकाणी जेवण आणून देऊ शकतो. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले दिसले. मी उठून उभा राहून त्यालाच म्हणालो, चल, मी तुझ्याबरोबर तुझ्या घरीच येतो. तुझ्या बायकोला स्वतः मला जेवण वाढू दे. त्याच्या कानांवर विश्वास बसेना. गावापासून विभक्त असणाऱ्या हरिजन वस्तीमधील त्याच्या घरी तो मला घेऊन गेला. मला वरांड्यातच थांबायला सांगून, लीलावती, अगं बघ, आपल्या घरी एक सत्पुरुष आलेला आहे असे हर्षभराने ओरडत लगबगीने तो घरात गेला. माझ्या नकाराला न जुमानता त्या दोघांनी माझे पाय धुतले व शुद्ध तुपात तयार केलेले लुची, दाल व रुचकर भाज्या असे गरम गरम अन्न मला वाढले. मी जेवणाचा आनंद घेत होतो व डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत ते दोघे माझ्याकडे बघत उभे राहिले होते. रामप्रसाद आपली मान हलवत त्याच्या बायकोला म्हणत होता, लीलावती, खरोखरच माझा या चमत्कारावर विश्वासच बसत नाही आहे. तुझे स्वप्न साकार होऊन आपल्यावर मोठी कृपाच झाली आहे. आता तुला मूळ होणार हे नक्की. महाराज, आम्हाला अपत्य होईल असा आशीर्वाद द्यावा. त्यानंतर मी गरम शिरा खाल्ला व नंतर हातात दिवा घेऊन रामप्रसादने मला देवळापर्यंत सोबत केली. माझी क्षुधाशांती झाली होती आणि मग थोडा वेळ ध्यान करून मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे त्या ब्राह्मण पुजाऱ्याच्या आरडाओरडीने मला जाग आली. क्रोधामुळे तो काळा निळा पडला होता. अरे, तू साधू आहेस का कोण आहेस? सकाळ होईपर्यंत तुला धीर धरला नाही का? स्वतःला ब्रह्मचारी म्हणवतोस व खालच्या जातीतल्या अस्पृश्य चांभाराच्या घरात बसून खुशाल जेवतोस. स्वतःला तर तू वेटाळून घेतले आहेसच व या देवळालाही तू वेटाळून टाकले आहेस. आता कोणाला तरी मी बोलावून तुला धोपटून येथून हकलून देण्याच्या आधी तू स्वतःहून इथे चालता हो. गंगेत बुडी मारून आधी स्वतःला शुद्ध करून घे
आता गंगेच्या पवित्र पाण्याने ही खोली मला स्वच्छ धुवून काढायला लागणार आहे. चालता हो एकदम. अत्यंत रागाने तो पुजारी माझ्यावर कडाडत होता. एक शब्दही न बोलता मी माझे सामान उचलले व तेथून बाहेर पडलो. त्याच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. माझे हृदय दुःखाने अगदी भरून गेले होते. एक माणूस दुसऱ्या माणसाला अस्पृश्य म्हणतो याचे मला आश्चर्य वाटत होते. हीच का ती पवित्र भूमी आहे ज्या ठिकाणी मोठे मोठे योगी वास्तव्यास आहेत. मनात शंकांचे काहूर उठू लागले. पण निश्चय न ढळू देता मला माझा शोध चालू ठेवायचाच होता. खरंच कोणी महान योगी पुरुष मला भेटेल का की जो ज्ञानरूपी प्रकाशाने हा अज्ञानरूपी अंधकार दूर करेल. बद्रीनाथच्या आधीचे महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणजे जोशीमठ असून मी संध्याकाळी 4च्या सुमारास तेथे पोचलो. कडाक्याची थंडी पडली होती. जवळच्या ओवलीपासून हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे दिसू लागली होती. शंकर मठामध्ये केवळ ब्राह्मण ब्रह्मचाऱ्यांचीच व संन्याशांची सोय होत असल्याचे मला माहीत होते. शंकर मठापासून जवळच एक धर्मशाळा असून तेथे एका लहानशा खोलीत माझी सोय झाली व मी परत जोशीमठला आलो. शंकराचार्यांची गुहा, स्फटिकाचे मोठे शिवलिंग व इच्छा पुरी करणारे असा समज असलेले झाड कल्पवृक्ष मी बघितले. संस्कृत व वेदांताचा अभ्यास करणारे बरेच ब्रह्मचारी व साधू लोक त्या ठिकाणी राहत होते. यांच्यापैकीच कोणी एखादा विद्यार्थी पुढे शंकराचार्य होणार होता. दंडी स्वामी म्हणून ओळखले जाणारे ब्राह्मण संन्यासी हातात लाठी घेऊन इकडे तिकडे फिरत असताना दिसत होते. जातीभेदांच्या क्लिष्टतेवर व माणसाचे मन किती मार्गभ्रष्ट होऊ शकते यावर मी आश्चर्याने विचार करत असता एक उंचापुरा, कडक शिस्तीचा वाटणारा, गोटा केलेला संन्यासी माझ्यापाशी येऊन म्हणाला, मुला, तू कोणीकडे चालला आहेस? बद्रीनाथला चाललो आहे महाराज. मग सध्या राहायला कुठे आहे? महाराज, मला समजले की गैरब्राह्मण येथे राहू शकत नाहीत म्हणून मी धर्मशाळेत उतरलो आहे. तू जन्माने ब्राह्मण नाही असे म्हणतो आहेस म्हणून, नाहीतर तू अगदी ब्राह्मणच वाटतो आहेस. नाही महाराज, मी ब्राह्मण नाही, मी म्हणालो. तुला या सगळ्याचे फार आश्चर्य वाटत असेल नाही? माझे वैयक्तिक मत म्हणशील तर हा सगळा मूर्खपणाच आहे. मी खरे म्हणजे दंडी स्वामी एक ब्राह्मण होतो, पण मी माझी लाठी गंगेत टाकून देऊन मोकळा झालो. मी दंडी स्वामी असल्यापासूनच येथील महंत मला ओळखत असल्याने जेव्हा कधी मी येथे येतो तेव्हा येथे राहण्यास मला परवानगी असते. तो म्हणाला, तुला माहीत नाही म्हणून सांगतो की या मठाचा मठाधिपती व दसनामी परंपरेचा संस्थापक एकदा नदीवरून अंघोळ करून परत येत असता एक आदिवासी शिकारी त्याला सामोरा गेला. त्याच्यासोबत भटक्या कुत्र्यांचा एक जथ्था होता. माझ्या रस्त्यातून दूर हो, तुझ्यासारख्या खालच्या जातीत जन्मलेल्या अस्पृश्य माणसाची माझ्यापुढे उभे राहण्याची हिंमतच कशी झाली, असे तो ओरडला. तो शिकारी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात महायोगी शंकर महादेवच होते. मठाधिपतीच्या या वल्गना ऐकून ते तात्काळ आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाले व त्यांनी जन्मावरून माणसा माणसात भेदभाव करण्याचा हा जातीभेद सोडून देण्याविषयी त्याला खडसावून बजावले. प्रत्येकात असणारे ते अलौकिक आत्मन किंवा तो आत्मा हा एकच असतो व या ठिकाणी प्रत्यक्षात काय घडते आहे ते पाहून मला फार वाईट वाटते. पण ही सर्व चुकीची प्रथा बदलण्यास मी असमर्थ आहे, तो संन्यासी म्हणाला. काही काळ मी त्याच्याशी वेदांतावर चर्चा केली. परत खोलीवर येऊन थोडे खाल्ले व झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी रस्ता धरला व चालू लागलो. गोविंद घाट व पांडुकेश्वर मार्गे बद्रीनाथला पोचायला मला 4 दिवस लागले. रस्त्यात आणखीन विशेष काही घडले नाही, पण काही म्हणा, माझे मन फारच अशांत व उद्विग्न झाले होते.
खडतर प्रवासाचा परिणामही माझ्या शरीरावर दिसू लागला होता व मी प्रचंड थकून गेलो होतो. भाग 19. बद्रीनाथला पोचलेला सत्यशोधक. बद्रीनाथला मी दुपारहून पोचलो. नरनारायण पर्वतांचे विहंगम दृश्य, बर्फाच्छादित निळकंठ पर्वत व बद्रीनाथ मंदिराजवळ खळाळत खाली कोसळणाऱ्या अलकनंदा नदीचा नितळ प्रवाह बघून माझे मानसिक व शारीरिक त्रास क्षणभर जणू लोपच पावले. प्रचंड मनःशांतीचा व आनंदाचा प्रत्यय मला येऊ लागला. बद्रीनाथमध्ये हिंडण्यापूर्वी आधी बद्रीनारायण मंदिराचे प्रमुख पुजारी रावळजी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करावा असे मी ठरवले. मला असे सांगण्यात आले होते की पुरातन काळापासून ही सर्व रावळ मंडळी केरळमधील नंबूद्री ब्राह्मण होती. बौद्ध अधिपत्यापासून बद्रीनारायण मंदिराची मुक्तता ज्या महान शंकराचार्यांनी केली होती त्यांनी असा एक नियम घालून दिला होता की यापुढे मंदिराचा मुख्य पुजारी हा केरळचा नंबूद्री ब्राह्मणच असायला हवा. मल्याळममध्ये बोलावे असे मला फार वाटू लागले होते. रावळजींच्या रूपात एका मल्याळी बांधवाशी मल्याळीत बातचीत करण्यासाठी मी फार अधीर झालो होतो. नैसर्गिक झरे ज्याला अखंडपणे गरम पाण्याचा पुरवठा करत असतात त्या तप्त कुंडामध्ये मी आंघोळ केली. नंतर धुतलेले कपडे चढवले. बद्रीनारायणाला प्रवेशद्वारात उभा राहून मी नमस्कार केला व रस्ता ओलांडून रावळजींच्या अधिकृत घराकडे निघालो. त्यांच्या मदतनीसाबरोबर मी प्रथम मल्याळम भाषेत बोललो. काही काळ स्वागत कक्षामध्ये वाट बघत बसल्यानंतर मला रावळजींकडे नेण्यात आले. त्यांचे नाव केशवन नंबूद्री असल्याचे मला समजले. दिसायला देखणे व गोरेपान असे ते मला फार विनयशील व आनंदी स्वभावाचे वाटले. त्यांच्याबरोबर झालेले संभाषण जवळजवळ मल्याळममध्येच झाले. ते अशा प्रकारचे होते. तुझे नाव काय? माझे खरे नाव काय हे समजले तर हा कर्मठ नंबूद्री ब्राह्मण काय प्रतिक्रिया दर्शवेल या भयाने मी शिवप्रसाद असे म्हणालो. तू इतक्या तरुण वयात इकडे येण्यामागचे कारण तरी काय आहे? मग मी माझ्या आध्यात्मिक जिज्ञासेबद्दल व लहानपणापासूनच मी कसा ध्यानधारणा करतो आहे व महान सत्पुरुषांना मी भेटलो आहे हे सर्व त्यांना सांगितले. फणसाच्या झाडाखाली भेटलेल्या त्या अलौकिक योगी पुरुषाबद्दल बोलणे मात्र मी टाळले. कारण मला भीती होतीच की माझी वाचाच माझी असाकार करेल. तो प्रसंग वर्णन करून काही मला सांगता येणार नाही. लहानपणापासूनच मला हिमालयाचे कसे आकर्षण वाटत होते आणि आता मी कसा एका आध्यात्मिक गुरूच्या शोधात हिमालयामध्ये येऊन पोचलो आहे याविषयी मी त्यांना सांगितले. महान योगी हिमालयामध्ये एकांतवासात राहत असतात असे मी ऐकले आहे असे मी त्यांना म्हणालो. तुमच्या माहितीमध्ये असा कोणी योगी असेल तर माझी त्याच्याशी भेट घडवाल का असे मी त्यांना विचारले. रावळजी अगदी मनापासून हसले व म्हणाले, गरीब बिचारा आहेस अगदी. अरे, या बद्रीनाथ मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एका योगी पुरुषास केरळमधून एवढ्या लांबवर येथे यावे लागले होते हे तुला माहीत नसावेसे दिसते. आणि आता तू त्याच राज्यामधून एका गुरुच्या शोधात एवढ्या लांबवर आलेला आहेस. धन्य आहे तुझी. असो, असा कोणी गुरु इथे असल्याचे मला तरी माहीत नाही. यात्रेच्या काळात येथे बरेच साधू संन्यासी येत असतात व थंडीच्या कडाक्याच्या काळात परतही फिरतात. फार काय, आम्ही सुद्धा हिवाळ्यात खाली जाऊन जोशीमठ येथे राहतो. बद्रीनाथ समुद्र सपाटीपासून 11,000 फुटांवर असून हिवाळ्यामध्ये येथे सर्व गोठून गेलेले असते. मी असे ऐकून आहे की गूढ महात्मे व्यासगुहा किंवा मुंचुकुंड गुहा या ठिकाणी वर्षभर वास्तव्य करून असतात. पण माझे खरे मत विचारशील तर बद्रीनाथचे महात्म्य वाढवण्यासाठी उठवण्यात आलेल्या या केवळ अफवाच असाव्यात. तुला जर मार्गदर्शनच हवे असेल
तर शंकराचार्यांचे साहित्य, उपनिषदांवरील निरूपणे, विवेक चूडामणी, ग्रेट ज्युएल ऑफ विजडम वगैरे एखाद्या वैदिक विद्वान पंडितांकडून समजून घे. आणि हो, तुला संस्कृत समजते का? ते म्हणाले. फारच थोडे, पण तुम्ही सांगितलेल्या ग्रंथाची मी इंग्लिश भाषांतरे वाचली आहेत, असे मी सांगितले. नाही, ते काही पुरेसे नाही. मूळ संस्कृत ग्रंथच वाचणे महत्त्वाचे आहे. असो, तर तुझी राहण्याची व्यवस्था करायची आहे ना? येथे फारच मर्यादित जागा उपलब्ध आहे. तरी पण मी येथून जवळच अलकनंदेच्या काठी एका झोपडीत तुझी राहायची सोय करतो. दिवसातून तुला 2 वेळा जेवायला मिळेल. तशी सूचना मी माझ्या मदतनीसाकडे देऊन ठेवतो. तुला आत्ता भूक लागली असेल तर बाहेरच्या खोलीत जाऊन काहीतरी खाऊन घे. बद्रीनारायणाच्या कृपेमुळे आम्हाला प्रसादाचा कधीच तुटवडा पडत नाही. माझा म्हणून जर सल्ला विचारशील तर मी म्हणेन की आला आहेस तसा थोडे दिवस येथे राहा. सभोवतालच्या रमणीय परिसरात भटकून घे व नंतर परत आपला केरळला जा. तिकडे जाऊन पुढचा अभ्यास कर. वाटले तर तत्त्वज्ञानामध्ये प्रबंध लिहून डॉक्टरेट पण मिळव. आईवडिलांची काळजी घे आणि एक सुखी जीवन जग. नंतर जेव्हा वाटेल तेव्हा काही काळासाठी तुला परत इकडे केव्हाही येता येईल. त्यामुळे हिमालयामधील योगी पुरुष वगैरे गोष्टींचा नाद सोडून दे. वेळ वाया घालवत बसू नकोस. एखाद्या वेळेस भ्रमनिरास होऊन शेवटी वेळच निघून गेली असे मात्र व्हायला नको. मी तुला हे मुद्दाम निक्षून सांगतो आहे ते एवढ्यासाठी की येथे तुझ्यासारख्याच तरुण व सुशिक्षित शिष्यांच्या शोधात फिरणारे बरेच ढोंगे साधू आहेत. त्यांच्या दृष्टीने तू अगदी योग्य सावज ठरशील. त्याशिवाय या ठिकाणी गांजेकस साधूही बरेच असून ते सगळे नशाधीन झालेले आहेत. गांजा वगैरेच्या जुंदीत जे काही त्यांना दिसते किंवा जाणवते त्यालाच ते साक्षात्कार समजतात. त्यांच्यापासून नुसता सावध राहा एवढेच नाही तर प्लेग सारखे त्यांना दूर ठेव. तेव्हा आता आधी तू खाऊन घे. मग माझा मदतनीस तुला तुझी झोपडी दाखवेल. मला आता बद्रीनारायणाच्या सायंपूजेची तयारी करायची असून संध्याकाळी आरतीला मंदिरात ये. त्यानंतर मग परत इकडे ये. आपण बोलत बसू, ठीक आहे? मला केरळी पद्धतीचे उत्तम जेवण मिळाले. नंतर पुलाच्या पलीकडे असलेल्या काळी कमळीवाला कुटीमध्ये मला नेण्यात आले. अष्टोप्रहर रोरावत वेगाने वाहणाऱ्या अलकनंदा नदीकडे बघत बसण्यात मला फार आनंद वाटत असे. मंदिरातील पूजा व आरतीला मी नियमितपणे उपस्थित राहत होतो. नंतर रावळजींच्या घरीच मी जेवण करत असे. ते नेहमी फार गडबडीत असत. भेटीसाठी आलेल्या बऱ्याच जणांना त्यांना भेटावे लागत असे. तरी पण 3 दिवसात वेळात वेळ काढून ते 2दा मला भेटले. त्यांच्याकडून बद्रीनाथ व सभोवतालच्या बऱ्याच परिसराची माहिती मला मिळाली. केदारकांड नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागामध्ये बद्रीनाथचा समावेश होतो. ज्या ठिकाणी नर व नारायण यांनी तपश्चर्या केल्याचे समजले जाते त्यांच्या नावावरून ओळखल्या जाणाऱ्या 2 पर्वतांमधील दरीमधून अलकनंदा ही नदी वाहत असते. तप्तकुंड व ब्रह्मकपाली ही गरम पाण्याचे झरे असलेली 2 पवित्र कुंड असून लोक या कुंडामध्ये स्नान करतात. बद्रीनाथ मंदिरामध्ये पूर्वी नारायणाचीच मूर्ती होती, पण बौद्ध लोकांनी ती एका विहिरीत सोडून देऊन त्या जागी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली. आदी शंकराचार्यांनी ज्यावेळी बद्रीनाथचे पुनरुत्थान केले तेव्हा मूळची नारायणाची मूर्ती विहिरीतून काढून बुद्धाच्या मूर्तीच्या जागेवर तिची पुन्हा प्रतिष्ठापना केली. या गोष्टीला जरी काही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी एकेकाळी बद्री हे बौद्ध धर्माचे केंद्र असल्याने व तिबेटची सीमा जवळच असल्याकारणाने ही शक्यता अगदी काही नाकारता येत नाही. बद्रीनाथपासून 2 किलोमीटर अंतरावर गरुड पदशिला नावाचा एक शिलाखंड आहे. अलकनंदा नदीच्या डाव्या किनाऱ्यावर असलेला हा शिलाखंड
शुकदेव यांचे शिष्य महर्षी गौडपाद यांचे बसण्याचे ठिकाण समजले जाते. येथे बसून मांडुक्य उपनिषदावरील स्पष्टीकरण कारिका सूत्र त्यांनी लिहिल्याचे समजले जाते. असे म्हणतात की शंकराचार्य गौडपाद यांना भेटले व गौडपाद यांनी विश्वासाने शंकराचार्यावर कारिकावर भाष्य करण्याचे काम सोपवले होते. व्यासगुहा ही मानपासून जवळच आहे. ज्यांना बादरायण बोरांची झाडे असलेल्या ठिकाणी राहणारा म्हणूनही ओळखले जाते, त्या व्यास ऋषींनी या गुहेमध्येच वेदांचे संकलन केले होते. उन्हाळ्याच्या दिवसात व्यासगुहा किंवा आजूबाजूच्या गुहांमध्ये अनेक महान योगी येत असतात असे माझ्या ऐकिवात आले होते. केशवप्रयागला अलकनंदा ही नदी जमिनीखालून एका भुयारातून वाहत येणाऱ्या सरस्वती नदीला येऊन मिळते. 18,000 फूट उंचीवर असलेल्या मानखिंडीमधून तिबेटकडे जाणारा रस्ता या ठिकाणापासूनच सुरू होतो. त्यानंतर पुढे वसुंधरा धबधबा व स्वर्गरोहिणी ही ठिकाणे लागतात. महाभारतात वर्णन केल्यानुसार याच ठिकाणाहून इंद्राच्या रथात बसून महान राजा युधिष्ठिर स्वर्गात गेला होता. हिमशिखरांनी वेढलेले व अलकनंदेच्या खळाट्या पाण्याच्या सानिध्यात वसलेले बद्रीनाथ हे अत्यंत रमणीय ठिकाण आहे. एकांत प्रिय लोकांना चिंतन मनन करण्यासाठी ही अगदी आदर्श जागा होती असे मी मुद्दामूनच म्हणतो आहे, कारण बेजबाबदार व ज्यांना जराही पावित्र्याचे भान नाही अशा प्रवाशांच्या प्रचंड लोंढ्यामुळे या रमणीय ठिकाणाचा पुरा सत्यानाश झाला आहे. दुकाने थाटून थोडीशी जागरूकता नसलेल्या बेजबाबदार प्रवाशांची वाट बघत बसणाऱ्या लोभी दुकानदारांचा एक बाजार हेच स्वरूप आता बद्रीनाथला प्राप्त झालेले दिसते. नुकताच मी येथे एकदा आलो असता पाहिले की एक माणूस एका रात्रीसाठी एका गडवाली तरुणीचा सौदा करत होता. बद्रीनाथमध्ये हिमवर्षाव होणाऱ्या दिवसाचे रमणीय दृश्य माझ्या मनावर कायमचे कोरून राहिलेले आहे. जेव्हा जेव्हा ते दृश्य माझ्या आठवणीत येते तेव्हा आनंदाने मन अगदी भरून येते. ती एक पौर्णिमेची रात्र होती. सगळा परिसर जणू काही वितळलेल्या चांदीनेच तयार केला आहे अशा थाटात उजळून निघाला होता. पण हे नयनरम्य देखावे काही मला शांती देत नव्हते. शंका कुशंका व माझ्यासारख्या सुशिक्षित तरुणाला येथे काहीच गवसणार नाही. मी मागे फिरलेलेच बरे ही रावळजी यांची विधाने माझ्या डळमळीत होऊ पाहणाऱ्या मनाला वर जोरदार हल्ले चढवत होती. मग एक दिवस झोपडीबाहेर बसलो असता मी पक्के ठरवून टाकले की आपण मानखेड्यापर्यंत जायचेच. तेथे जाऊन निरनिराळ्या गुहांमध्ये महान योगी पुरुषांचा शोध घ्यायचाच आणि जर असा कोणी गुरु भेटलाच नाही तर सरळ अलकनंदेमध्ये उडी मारून जीव द्यायचा. कोणास ठाऊक, कदाचित पुढच्या जन्मी जास्त अनुकूल परिस्थितीमध्ये जन्माला येईन. आता शंका कुशंका व नैराश्य सहन करण्यापलीकडे गेलेले होते.